नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगाव तालुक्यात SIR संदर्भातील कामांना वेग. जिल्हाधिकारी यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज नाशिकच्या नांदगाव येथील शासकीय विश्रामगृहात ARO आणि BLO सुपरवायझरची SIR विशेष पुनर्निरीक्षण संदर्भात आढावा बैठक घेतली. तालुक्यातील कामाचा वेग मंदावल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला तातडीने कामाला लागण्याचे स्पष्ट निर्देश दिले. दररोज किमान 3000 टार्गेट्स पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले. सध्या तालुक्यात SIRचे काम केवळ 48% आले असून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. संबंधित प्रशासनाने हा विषय आगामी 4 दिवसात पूर्ण करावा. कामाच्या गांभीर्यामुळे रविवारीही कोणतीही सुट्टी राहणार नाही. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण करावेत. तसेच तालुक्यातील गरजू नागरिकांना शासकीय योजनेतील लाभ मिळवून देण्याचे निर्देश यावेळी दिले. एकही लाभार्थी कुठल्याही योजनेपासून वंचित राहता कामा नये अशा सूचनाही यावेळी दिल्यात. सदर बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली व प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. आजच्या या बैठकीचा मूळ उद्देश दोन होते. एक आहे SIRच्या संदर्भात, SIR मध्ये कसं आपण काम करतोय नाही करतोय याच्याबद्दल पण वेळोवेळी माझे आढावा होत होते. त्या मानाने नांदगाव मतदारसंघाच्या परिस्थिती जो आहे because आपण SIRच्या आढावा तालुका वाईज ना घेता मतदारसंघ वाईज घेतो, विधानसभा मतदारसंघ याची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. अगर आपण विचार केला राज्याच्या तुलनेमध्ये पण आपण चांगले आहोत आणि जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पण आपण चांगले आहोत. आणि आता जो उर्वरित जो शिल्लक आहे ते पुढच्या 2-4 दिवसामध्ये 1 आठवड्यामध्ये मॅक्सिमम पूर्ण होऊन जातं. आणि सगळ्यांना यंत्रणाला पूर्ण स्ट्रिक्टली सूचना देऊन त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये, अचूकपणे व्हावा, कुठलेही मतदार कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटू नये ही आपली विशेष जबाबदारी आहे. त्या जबाबदारी आपण या ठिकाणी पार पाडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहोत. SIR मध्ये काय काय गोष्टी करावा जेणेकरून SIR अचूकपणे व्हावा. म्हणजे एक तो आहे लवकर पूर्ण करणे. भारत निवडणूक आयोगाने आपल्याला पुरेशा वेळ दिलेला नसेल 8 ऑगस्टपर्यंत, परंतु आपला उद्देश आहे की ते लवकर पूर्ण व्हावं. लवकर पूर्ण झालं तर आपल्या लेवलवर काही चुका वगैरे झाली असेल घाई गडबडीमध्ये अगर आपण करतो तर त्याच्यामध्ये चूक राहून जाण्याचं का म्हणजे परिस्थिती असतो. परंतु अगर आपण लवकर पूर्ण केला तर त्याच्यामध्ये चूक दुरुस्ती करण्याची पण आपल्याला वेळ मिळते. एक हा गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांसाठी हे महत्वाचं आहे की अचूकपणे अचूकपणे झाला म्हणजे कुठलेही मतदार सुटता नाही पाहिजे. कुठलेही मतदार कारण असताना काही डॉक्युमेंट नकावे काही बाकी गोष्टी पुढे सुटणार नाही पाहिजे. आणि